हाय हॅलो नमस्कार. चला मैत्रिणींनो, मी आज घेऊन आलेली आहे तुमच्यासाठी थालीपीठाची भाजणी. तर बघा, पहिल्यांदा कढईमध्ये घ्यायची आहे हरभऱ्याची डाळ, जी चांगली भाजून घ्यायची आहे. आणि तुम्हाला जे प्रमाण जसं वाटेल त्याप्रमाणे तुम्ही ही थालीपीठाची भाजणी बनवू शकतात. त्यानंतर मी घेतलेली आहे मुगाची डाळ आणि सगळं जे धान्य घेतलेलं आहे ते अगदी खरपूस भाजायचं. खूप वेळ लागतो धान्य भाजायला. मंद आचेवर छान भाजून घ्यायचं. आणि सगळ्यात जास्त क्वांटिटीत गहू घ्यायचे. गहूही छान परतून घ्यायचे, अगदी रंग बदलेल तोपर्यंत गहू भाजून घ्यायचे. त्यानंतर घ्यायचे आहे तांदूळ मी जरा कमी प्रमाणात घेते. आणि यापासून बनवलेलं थालीपीठ खूप छान आणि रुचकर लागतं. तुम्हाला हव्या त्या भाज्या तुम्ही या पिठात ॲड करून तुम्ही थालीपीठ बनवू शकतात. बघा, मी तांदूळही छान भाजून घेतलेला आहे. त्यानंतर घेतलेलं आहे अर्धी वाटी जिरं आणि 1 वाटी धने. जिऱ्याचं प्रमाण अर्ध आणि त्या दुपटीने धने घ्यायचे. थालीपीठाला चव छान येते. आणि बघा, अशा प्रकारे मी भाजणी पूर्ण भाजून घेतलेली आहे. आणि आता ही सगळं एकत्र करायचं. बघा, गहू, तांदूळ, मुगाची डाळ, हरभऱ्याची डाळ, धणे आणि जिरं, आणि हे सगळं गार झाल्यावर मग गिरणीतून दळायचं. आणि तुम्हाला आणखी काही हवं असेल तर तुम्ही याच्यात इतर धान्य पण ॲड करू शकतात, जसं ज्वारी, बाजरी वगैरे. तर बघा, छान मी हे एकत्र करून घेतलेलं आहे. आणि गार झाल्यावर मग दळून घ्यायचं. आणि मीठ हे नंतर मी ॲड करते. आणि बघा, मी हरभऱ्याची डाळसुद्धा बेसनाच्या पिठासाठी अशी भाजून घेते. यापासून बनवलेले पदार्थ हे चविष्ट लागतात आणि जास्त दिवस स्टोअरही चांगलं राहतं. आणि बघा, मी तूप करायला घेतलं होतं, तर एक टिप्स तुम्हाला सांगत होती. त्या तुपामध्ये विड्याचं पान ॲड करायचं शेवटी. तुपाला रंग आणि सुगंध छान येतो. श्री स्वामी समर्थ.